श्री रमेश टेक्सटाईल व कैलासवासी रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात 4 तालुक्यातील 14 शाळांमधील तब्बल 810 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी सत्यविजय सहकारी बँकेचे कुटुंब प्रमुख बाळासाहेब बापू पवार यांनी रमेश टेक्सटाईलच्या सामाजिक उपक्रमांना आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली। पलूस येथे आयोजित या कार्यक्रमात खानापूर, कडेगाव, पलूस आणि वाळवा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत श्री रमेश टेक्सटाईल व कैलासवासी रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे। यावेळी बोलताना बाळासाहेब पवार यांनी साधना बनकर यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग समाजासाठी खर्च करण्याची त्यांची भावना प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या सामाजिक उपक्रमांना सत्यविजय सहकारी बँकेच्या माध्यमातून लागेल ती मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच चांगले नागरिक बनण्याचे आवाहन केले। तसेच साधना बनकर यांनी वैयक्तिक दुःखावर मात करत समाजासाठी उभे केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले। कार्यक्रमाच्या प्रारंभी ट्रस्टच्या अध्यक्षा साधना बनकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 3000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केल्याची माहिती त्यांनी दिली। भविष्यातही गरजू विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक जाणीव आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे।